एकदा एक संदेष्टा होता. त्याचं नाव होतं योना, देवाचा माणूस, पण आपल्यासारखाच. भावना, भीती आणि प्रश्नांनी भरलेला. एक दिवस देवानं त्याला हाक दिली. उठ, निनेवे या मोठ्या शहरात जा. त्या लोकांना सांग, त्यांच्या वाईट मार्गांपासून परत फिरा. निनेवे, एक पापी शहर, हिंसा, अन्याय, गर्व. योना हे सगळं जाणत होता, पण त्याला एक गोष्ट अजून माहित होती. देव दयाळू आहे आणि म्हणूनच तो घाबरला. जर त्यांनी पश्चाताप केला तर देव त्यांना माफ करेल. आणि योना ते मान्य करू शकत नव्हता. म्हणून त्यानं एक निर्णय घेतला, देवापासून पळण्याचा. तो एका बंदरात गेला, जहाजात बसला आणि उलट दिशेला निघाला. त्याला वाटलं, मी दूर जाईन आणि सगळं संपेल. पण देवापासून कोणी दूर जाऊ शकतो का? समुद्र शांत होता, पण अचानक वादळ उठलं. लाटा प्रचंड झाल्या, जहाज हालायला लागलं. नाविक घाबरले. प्रत्येक जण आपल्या देवाला हाक मारत होता, पण योना, तो खाली शांत बसला होता. शेवटी नाविकांनी त्याला विचारलं, हे सगळं का होतंय? तेव्हा योना म्हणाला, हे माझ्यामुळे. मी माझ्या देवापासून पळतोय. नाविक स्तब्ध झाले. योना पुढे म्हणाला, मला समुद्रात टाका आणि वादळ शांत होईल. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण वादळ वाढत गेलं. शेवटी त्यांनी योनाला समुद्रात टाकलं आणि आश्चर्य, त्या क्षणी वादळ शांत झालं. पण कथा इथे संपत नाही. समुद्राच्या खोल अंधारात एक मोठी मासळी आली आणि तिनं योनाला गिळलं. पूर्ण अंधार, शांतता, भीती. एकटा योना त्या मासळीच्या पोटात. पहिला दिवस गोंधळ, दुसरा दिवस भीती, तिसरा दिवस शरणागती. तिथे त्या अंधारात योना देवाशी बोलायला लागला. देवा, मी चुकीचा होतो. मी तुझ्यापासून पडू शकत नाही. मला वाचव. आणि देवानं त्याची प्रार्थना ऐकली. ती मासळी किनाऱ्याकडे आली आणि योनाला बाहेर टाकलं. योना वारूत पडला होता, थकलेला पण जिवंत. त्याला समजलं, देव अजूनही त्याच्यावर प्रेम करतो. आता त्याच्याकडे एकच पर्याय होता, आज्ञा पाळणे. तो उठला आणि निनेवे शहराकडे चालू लागला. निनेवे, एक विशाल शहर, लोकांच्या गर्दीनं भरलेलं. योना शहरात प्रवेश करतो आणि जोरात ओरडतो, 40 दिवसात हे शहर नष्ट होईल. लोक थांबले, ऐकायला लागले आणि काहीतरी वेगळं घडलं. ते हसले नाहीत, त्यांनी दुर्लक्ष केलं नाही, त्यांनी विश्वास ठेवला. सामान्य लोकांपासून राजापर्यंत सगळ्यांनी आपले वाईट मार्ग सोडले. राजा सिंहासनावरून उतरला. त्यानं साधे कपडे घातले आणि सर्वांना सांगितले, आपण पश्चाताप करूया, कदाचित देव आपल्यावर दया करेल. आणि देवानं पाहिलं, त्यांची मनं बदलली होती. म्हणून देवानं शहर नष्ट केलं नाही, त्यानं त्यांना माफ केलं. पण इथे एक ट्विस्ट आहे. योना खुश नव्हता, तो रागावला. देवा, मला माहित होतं तू असंच करशील. तू दयाळू आहेस म्हणून मी पळालो. योना शहराबाहेर बसला, रागानं, निराशेनं. देवानं त्याच्यासाठी एक झाड उगवलं, सावली मिळावी म्हणून. योना आनंदी झाला, पण दुसऱ्या दिवशी ते झाड वाळलं. तप्त उन्हात योना त्रासला. तो म्हणाला, मला जगायचं नाही. तेव्हा देव शांतपणे म्हणाला, योना, तुला एका झाडाची एवढी काळजी वाटते, जे तू लावलं नाही, वाढवलं नाही. मग मला त्या शहरातील हजारो लोकांची काळजी वाटू नये का? योना शांत झाला. त्याला समजलं, देवाचं हृदय वेगळं आहे. तो फक्त न्याय करणारा नाही, तो प्रेम करणारा आहे. कधी कधी आपणही योनासारखे असतो, देवापासून पळणारे, त्याच्या योजनेपासून दूर जाणारे. पण ही कथा आपल्याला सांगते, तू कितीही दूर गेलास, देव तुला परत बोलावेल. तो शिक्षा देण्यासाठी नाही, वाचवण्यासाठी आहे. आणि कदाचित तुझ्यासाठीही अजून एक संधी तयार आहे.